ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता आपल्याला काय करायचे, आपली ज्यावेळेला पृथ्वी निर्माण झाली ना, पृथ्वीमध्ये जे काही ज्ञान होतं ते लोपले ज्ञान जेगी गीत नेन ते कोणी, अवतार पांडुरंगा नाव ठेवले ज्ञानी. म्हणजे देव आणि राक्षस यांनी एकत्र येऊन मंथन केलं, समुद्र मंथन केलं. ही काल्पनिक भाषा आहे, पण मंथन म्हणजे विचार. मंथन म्हणजे काय? विचार. आणि त्यांनी काय केलं, शोध लावला आपल्याला सुखाना कसं जगता येईल. आणि सुखाना जगण्याकरता त्याच्यातून जे काही रत्न म्हणजे विशेष वस्तू निघाली. त्यात काय निघाली? गाय निघाली, धेनू. गायचं काय होतं? दूध निघतं, गोमूत्र मिळतं, शेण मिळतं, तूप मिळतं, गोरा मिळतो. मग अश्व, वनस्पती. आणि त्याच्यातून काय निघाला? आयुर्वेद. आणि मग आयुर्वेद म्हणजे काय? आयुष्य, जास्त दिवस जगण्याची कला. त्याचं नाव काय? आयुर्वेद. आणि मग त्याच्यामध्ये ज्या वनस्पती किती 20,000, त्याच्या किती राहिल्या? कोणाला काही सांगितलंच नाही. काही लोकांनी, ज्यांना माहीत होतं त्यांनी त्या लपून ठेवल्या. मग खाली किती राहिल्या? 20,000. 18,000. आता 18,000 जरी वनस्पती असतील, त्याचे रस किती आहेत? 6 रस आहे. खारट, तुरट, गोड, कडू, तेलकट, आंबट, तिखट. आणि 7वा रस कोणता? ब्रह्मरस. एकाग्रता, झोप. किती जरी खाल्लं, झोप नसली तर त्याला काय जिरत नाही. म्हणजे एकाग्रता, ईश्वर चिंतनाची गरज आहे. आणि मग त्याचे रस किती आहे? त्याचे रस सारे 6. आणि त्याच्या 6 रसामध्ये त्या ज्या वस्तू आल्या, त्या काही वस्तू तिखट आहे, आंबट आहे, गोड आहे, कडू आहे, तेलकट आहे, तिखट आहे. आणि त्याचं कार्य 4 आहे. कार्य कोणतं? स्तंभक, ज्याचं पोट साफ होत नाही, बाई बाळंतीण होत नाही, मग तिला काय द्यायला पाहिजे? रेचक. ज्याला जुलाब होत्यात, रक्तस्राव चालू आहे, त्याला काय पाहिजे? स्तंभक. ज्याचे स्नायू कोरडे झालेत, त्याला काय पाहिजे? तेलकट. आता ज्याची नाडी मंद पडली, भूक लागत नाही, त्याला काय पाहिजे? उष्ण, तिखट. हे ज्याला कळलं ना, तो वैद्य. आणि मग आज इंदिरा गांधी म्हणली होती, मेरे नाम पे गद्दा भी चुन के आएगा. मोदी म्हणलाय, मेरे नाम पे गद्दा भी. तसं आयुर्वेदाच्या नावाखाली कोणी उठून औषध देतो. पण याच्या सांगेले गुरुचरित्रामध्ये, ज्याला नाडी परीक्षेचा अभ्यास आहे ना, त्यांनीच औषध द्यावा, नाही तर इतरांना देऊ नये. पाप आहे, वाईट आहे. याला जुलाबात येत, त्याला परत जुलाबाचं औषध दिलं. ज्याला जुलाब होती नाही, त्याला परत जुलाब संभा औषध दिलं. त्याला तकलीफ होईल का? फायदा होईल. म्हणून ज्याला नाडी परीक्षा करता येतील त्यानंच औषध द्यावा, असं मग याच्यात सांगेले गुरुचरित्रामध्ये. आणि मग एका रोगावरती ज्याला 100 औषधं माहीत आहे, तो कोण? धन्वंतरी. एका रोगावरती ज्याला 25 औषधं माहीत आहे, तो कोण? राजवैद्य. आणि एका रोगावरती 5-5, 6 औषध आहे, मग आमच्यासारखे वैद्य. म्हणून हे जे वाहन आहे, गाडी आहे, 4 चाकी, 2 चाकी, हे चालण्याकरता काय लागतं? पेट्रोल, डिझेल, गॅस. तसं हे शरीररूपी गाडी चालण्याकरता, पशु असो का या असो, याला किती 6 रसाची गरज आहे. 6 रस लागतात. म्हणून हे जे मारवाडी गुजराती जे आहे ना, हे 6 प्रकारचे रस घेतात. पण आपले लोक काय करतात? नुसतं तिखट तर तिखट, नाही तर गोड तर गोड. समान जर घेतलं ना, तर त्याला औषध म्हणजे काय? जे रस आहे त्याची कमतरता आहे, ती भरून काढण्याकरता जे जिरं दिलं त्याचं नाव औषध. आव म्हणजे काय? थोडं. औषध अर्थ काय? थोडं. ते जर त्याने घेतलं तर त्याचे आरोग्य सुरळीत राहील. म्हणून मानवी जीवनाला 6 विकार आहे.
काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि मग हे औषधही 6 आहेत. आणि मग त्याचे गुणधर्म आहेत राजस, तामस, सात्विक असे विकार आहेत. आणि जर अतिरेक केला तर त्याचे हे 3 गुण तयार होतात. म्हणून समान जर ठेवलं तर 3 गुण नाहीसे होतात. म्हणजे अध्यात्म आहे आणि आरोग्य आहे. म्हणून आयुर्वेदाची जी आपल्याकरता आपला हा चॅनल आहे, या चॅनलवर तुम्ही बघा. आज तुम्हाला डॉक्टर लोक औषधं लिहून द्यायचे 100 रुपये घेतात. बघा, आपल्याला, मी शेतकरी आहे, माझा छंद आहे, मी काही व्यवसाय नाही आहे, पण बुडते असे जनन देखावे डोळा, म्हणून कळवाळा येतं असे की जग आहे. त्या जगाला तर थोडीशी कळवाळा येतो. म्हणून मी लोकांना फुकट सांगू राहिलो आहे. आणि याचा आपण हा चॅनल बघा. तुम्हाला काय करायचं, फक्त क्लिक करायचे आणि सदस्य व्हायचे. काय तर आपल्याला जीवन जगण्याची जी कला आहे, जी कला, औषधं घ्या, योग आसनं करा, ईश्वर चिंतन करा आणि एकाग्र करा. या जगात आपलं काही नाही. काय आपलं, आपलं कोण आहे? आपलं जगात काही नाही आणि आपलं कोणी नाही हे भान ठेवा. तेव्हा तुम्हाला शांती मिळेल. आणि शांती असली तर तुमचं आरोग्य राहील. मग आरोग्याकरता एकाग्रतेची गरज आहे. एकाग्र करा, ईश्वर चिंतन करा. म्हणून हा भैरवनाथ चॅनल आहे, हा बघत राहा आणि क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय. कृष्ण गोकुळात होता ना, खरं सांगत. मग त्यानं पाहिलं इकडे काय मजा नाही, मथुरेत गेला. मथुरेतही मजा नाही, मग द्वारकेत गेला. तसं आता इकडं तुमच्याकडे जाऊन मजा नाही. आपल्या जागा बदलावा लागेल. जास्त दिवस राहिलं का त्याची किंमत जाते. किंमत जाती माणसाची. हाडाड होती, हाडाड. काय आता मला जावया आणि सगळं घालून उभं जागवलेला ना. मला गाडी मोठं कुठं वाढीस आण चल. होय ना, आण. झाला का नाही स्वयंपाक तुला? हां, स्वयंपाक का होईल? आठवण लवकर. होतोय ना. का होतोय सम्या? मग निघशील का? येतो गोटीला. हां हां, माणसाना म्हणून वाढत आहे ना. हां, गप्पा गप गप्पा गप घ्यायचं. तिला काय ते काही नक्षी काढायचे. मोबाईल निघत असतो मोबाईल, नाही तर मग मोबाईल नाही.